पुराला जागा मिळालीच पाहिजे, आम्हाला पुराला जागा मिळालीच पाहिजे, आदिवासी महिलेला पुराला विरोध करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, आदिवासी महिलेला पुराला गुंडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, पाटेवाडी येथील आदिवासी मृत्यू महिलेला पुराला विरोध करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, या गावगुंडाचं करायचं काय, या बबन कीर्तनाचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय, या बाळू कीर्तनाचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय, संतोष कीर्तनाचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अहिल्याबाई होळकरांचा विजय असो, अहिल्याबाई होळकरांचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. काय झालं होतं? मेलेल्या माणसाला बी जागा नाही म्हणल्यावर काय जिंदगी एकच एक झालं, आम्ही मळ्याकडे बघायचं का लेकरांकडे बघायचं, सगळी लेकरं पाण्याकडे एकच एक झालं, सगळ्या वड्याला ह्याला नदीला पाणी आल्यावाने झालं, सगळे लेकरं कुठे गेले असं कुठं नाही. मळ्यात गाड्याला गेलो तर सगळी माणसं आम्हाला मारायला दांडा खोऱ्या दगड घेऊन, जागामध्ये चाललेलं आहे आपलं काय. बरं, आपण फॉरेस्टामध्ये पुरणार होतो, असं बी काय कुणाच्या जागेत नव्हतो ना कुणाच्या ह्याच्यात नव्हतो, शासकीय जमिनीमध्ये होतो आपण. बरं, आपण कुणाच्या हद्दीमध्ये नाही ना कुणाचं नाही, त्यांचे घर बी लांब होते, असं बी आदिवासाला न्याय मिळालाच पाहिजे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नमस्कार, मी ललिता आपल्यासमोर सांगू इच्छिते की एक आदिवासी कुटुंबाचं एक मयत झाले. आदिवासी कुटुंबाचं काल रात्री मयत झाले आणि कालपासून गावकरी त्यांना पुरू देत नाहीयेत. तर असा आदिवासी समाजाने जो भारताचा मूल निवासी म्हटला जातो, भारताचा कर्ता करविता म्हटला जातो, ज्याचा अधिकार जंगलांवरती आहे म्हटलं, स्वतःची जागा नाहीये, ती लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आम्ही तहसील कार्यालयासमोर आपलं आदिवासी समाजाचं मय्यत घेऊन बसलेलो आहे, धरणे धरून बसलेलो आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाहीये, जोपर्यंत आम्हाला हक्क मिळत नाहीये, तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन असंच ठेवणार आहे. आज या ठिकाणी पाटेवाडी तालुका कर्जत
जिल्हा अहिल्यानगर येथील बेबी सैन्याच्या पवार त्यांचं वय या ठिकाणी अंदाजे 65च्या पुढे आहे। हे सर्व आदिवासी समाजातील बांधव गेली अनेक दिवसापासून त्या ठिकाणी त्या गावामध्ये राहतात। बऱ्यापैकी शेतमजूर कष्टकरी आहेत, ऊसतोडीचं काम करतात। अनेक मुलं शिकलेले मुलं आहेत, वेगवेगळा व्यवसाय करतात। या समाजावरती गुन्हेगारीचा शिक्का गेली अनेक दिवसापासून मारला गेलेला आहे, परंतु या गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी हा आदिवासी समाज या ठिकाणी स्वतःचं आयुष्य बदलविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे। परंतु 2 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली। पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येतोय। या ठिकाणी ही महिला 2 दिवसापूर्वी मयत झाली। सध्या निसर्ग कोपलेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अनेक शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, गरीब लोकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे। बळीराजा संकटात आहे। अशा काळामध्ये काल 6 वाजता ही आमची मातोश्री मयत झाली आणि त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे पाटेवाडी या गावामध्ये असणारी महाराष्ट्र शासनाची जी जमीन आहे, याच्या अगोदर तिथं काही आदिवासी समाजाच्या बांधवांना त्या ठिकाणी त्यांची तिथं मयत केली होती। हा समाज पुरतो, जाळत नाही, ह्याच्यामध्ये पद्धत आहे। म्हणून या ठिकाणी नेहमीप्रमाणे हा समाजातले काही तरुण त्या मातोश्रीला घेऊन गेले आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या गावातील धंदाडगे लोक, प्रस्थापित माणसं, जमीनदार ज्यांच्याकडे दुधाचा व्यवसाय आहे मोठ्या प्रमाणामध्ये, स्वतःला गावाचे प्रमुख समजतात। विशेष म्हणजे ते या महाराष्ट्रातल्या काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी पण आहेत, जे नेहमी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा बुरखा पांघरून पुरोगामी विचाराची विचारसरणी मांडत असताना, शाहू फुले आंबेडकर विचाराची भूमिका मांडत असताना त्या नेत्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्याच पक्षामध्ये ते काम करतायत। इकडे पुरोगामी विचार मांडताय शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि दुसऱ्या साईडला त्यांचेच कार्यकर्ते या ठिकाणी आदिवासी समाजातल्या लोकांना शासनाच्या जागेमध्ये अंत्यविधी करायला विरोध करतात। किती भयानक प्रकार आहे। 78 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं। तमाम या देशातल्या महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य या ठिकाणी दिलं परिवर्तनासाठी, बदलासाठी, आणि आज त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामधल्या कर्जत तालुक्यातल्या पाटेवाडी या ठिकाणची घटना आहे। आज या ठिकाणी त्या महिलेला घेऊन आम्ही कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे आज या ठिकाणी आलो। आज नवरात्राचा पहिला दिवस आहे। जगदंबे मातेला या ठिकाणी पहिली माळ घालण्यात येणार आहे। त्याचबरोबर ज्यांनी शिक्षणाची गंगा वाडी वस्तीवरेपर्यंत पालापर्यंत दिली, तर करभैर अण्णांची आज जयंती आहे। या ठिकाणी 2 महत्वाचे आज प्रसंग आहेत, आज सण आहेत। अशा दिवशी आम्ही सगळे हे तमाम तालुक्यातील आदिवासी बांधव आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी आज या आमच्या मातोश्रीला, मयत मातोश्रीला घेऊन आम्हाला अंत्यविधीला जागा द्या ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे आलो। खरं तर खूप दुःखाची गोष्ट आहे। माझी कर्जत जामखेड तालुक्यातील तमाम राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, फक्त मतासाठी तुम्ही दरवाजात येतात। या तालुक्याचे मान्य राम शिंदे साहेब सभापती आहेत। या तालुक्याचे सध्याचे आमदार रोहित दादा पवार आहेत। मी या दोन्ही आमदारांना विनंती करणार आहेत, तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या काळामध्ये आज आदिवासी समाजातल्या बाईची डेड बॉडी घेऊन आम्हाला कर्जतच्या तहसील कार्यालयापुढे येऊन बसावं लागतंय। याचं चिंतन केलं पाहिजे। कोण आहे यांचा वाली? कोण ह्या गरीबाला न्याय देणार आहे? सरकारी जागेमध्ये जर अंत्यविधी करायला जर गावातील पुढारी माणसं जर विरोध करत असतील, तर ही जागा कुणाची आहे? काही दिवस वेळेपूर्वी माझा संवाद झाला। त्या गावातील बाळू किर्दात नावाचा
तो कोण आहे? तो गावगुंड पैशावाला. इथल्या पोलीस खात्याच्या माणसांनी फोन केला, त्याला सुद्धा पोलीस खात्याच्या माणसाला सुद्धा त्या धमकी दिली त्यांनी की त्याला काय करायचे करून घ्या, पोलीस खातं काय आमचं वाकडं करू शकत नाही. मी फोन केल्यानंतर मला कोण अरुण जाधव ओळखत नाहीये, कोण वंचित बहुजन आघाडी ओळखत नाहीये. 2 दिवस त्या माणसांनी त्या पाटेवाडीमध्ये थैमान घातलंय, दहशत माजवलेली आहे. कोण आहे बाळू किर्दात? हा कोण गांगुंड आहे? कोण त्याला राजकीय माणूस सपोर्ट करतोय? कोणचा पक्ष सपोर्ट करतोय त्याला? आदिवासीची सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी कुठला पुढारी मदत करतोय? त्याचा जाहीरपणे मी निषेध करतोय. काय चाललंय वास्तव? 78 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्हाला पुराला जागा नाही, जाळायला जागा नाहीये. इथल्या राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती आहे. काय वास्तव आहे ते माय लेकरं आज सण आहे, तुमच्या सोबत आहे. पोलीस खातं बघताय काय परिस्थिती आहे. इथल्या त्या गावगुंडाला अटक झाली पाहिजे. कोण दहशत माजवतो आदिवासीवरती? कोण त्या ठिकाणी अंत्यविधी करायला विरोध करतोय? पाटेवाडी गाव, त्या महाराष्ट्राच्या लोकांना, जनतेला विनंती आहे माझी, याला जाहीरपणे निषेध करा. पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर, त्या गावामध्ये आदिवासीला सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करायला विरोध केला ना, आज या ठिकाणी डेड बॉडी घेऊन आम्ही कर्जत तहसीलच्या पुढे आलो. पोलीस खात्याला माझी विनंती आहे, इथल्या महसूल खात्याला माझी विनंती आहे, इथल्या राजकीय पुढाऱ्याला माझी विनंती आहे की का पाळी आली आमच्यावरती? कोण मदत करताय त्यांना? काय चालली दहशत? कोण गावगुंड येतो? पैशाच्या जीवावर, राजकारणाच्या जीवावरती आम्हाला विरोध करतायत. दुर्दैवाची गोष्ट, आम्हाला ही पाळी आली. काय करणार आम्ही? न्याय मिळत नाहीये. हे गावगुंड कोण आहेत? कुठल्या वर्गातले आहेत? निषेध करतो मी त्या गावगुंडाचा. पोलीस खात्याने ताबडतोब तो बाळू किर्दात आणि कोण त्याच्या सोबतची माणसं आहेत ज्यांनी त्या ठिकाणी लोकांना मारण्यासाठी गज घेतले, काठ्या घेतल्या, अंत्यविधी हुसकावून लावलं. ते म्हणले काही झालं तरी चालन, परंतु या ठिकाणी आम्ही गावामध्ये अंत्यविधी करणार नाही, करून देणार नाही. काय तुमच्या बापाची जागा आहे का ती? महाराष्ट्र शासनाची जागा आहे, सरकारची जागा आहे, आणि तुम्ही दहशत माजवतात, धमक्या देतात. पोलीस खात्याला आम्हाला धमक्या देतात. मी फोनवर बोलत असताना म्हणले कोण वंचित बहुजन आघाडी ओळखत नाहीये, कोण अरुण जाधव ओळखत नाहीये. तुम्हाला काय करायची करा. अशी दहशत माजवली त्या पाटेवाडीमध्ये. आज हा समाज भयभीत झालाय. मायबाप सरकार आहे, महाराष्ट्र शासन. इथल्या आयोगाने दखल घेतली पाहिजे, अनुसूचित जाती जमाती आयोगाने, इथल्या सरकारने दखल घेतली पाहिजे, इथल्या मीडियाने दखल घेतली पाहिजे. ही परिस्थिती आमच्यावर आली का आली? आज आम्ही या ठिकाणी अंत्यविधी दिलं. इथल्या सरकारची जबाबदारी, इथल्या पोलीस खात्याची जबाबदारी. जोपर्यंत गावगुंडाला अटक होत नाहीये, अंत्यविधीला विरोध करणाऱ्या त्या 3 गावगुंडांचा बंदोबस्त होत नाहीये, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे अंत्यविधी तिथून या ठिकाणी हिताच अंत्यविधी करणार. आम्ही सगळे खोऱ्याने टिकाव घेऊन आलो. इथल्या शासनाने, प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. आम्ही हलत नाही या ठिकाणी. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. और आदिवासीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आदिवासीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आणि ते खोरं तहसील पुढे जाते पुरायचं.